मग अशा प्रकारचे कम्युनिस्ट विचाराचे लोक, अशा प्रकारे नक्षलवादी विचाराचे लोक हे प्रत्येक क्षेत्रात आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये आहेत, नवे नवे न्याय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. मागे एक प्रकार घडला, एका वकिलाने सुप्रीम कोर्टाला चप्पल मारून फेकली. कोर्टाला चप्पल मारून फेकली याचं समर्थन निश्चित कोणी चांगला सज्जन मनुष्य कधीच करणार नाही. परंतु त्या वकिलाने चप्पल का मारली, त्या वकिलाच्या भावनेबरोबर मी आहे. खजुरा मंदिराच्या त्या मूर्तीच्या दुरुस्ती करता मागणी करणाऱ्याचा मात्र अपमान केला जातो. त्याला म्हटलं जातं की तुझ्या विष्णूला सांग. पण ज्या वेळेला ताजमहलची दुरुस्ती करण्याकरता गव्हर्नमेंट खर्च करतं, त्यावेळेला हे न्यायालय कुठे जातं? ज्या वेळेला भारत सरकारने वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये कायदा केला, त्यावेळेला अनेक वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. विष्णू शंकर जैन यांनी त्यांचं एक मत मांडलं होतं. या वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये एकदा विष्णू शंकर जैन हे सुप्रीम कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं होतं की असं डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये येता येत नाही, तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात यावं लागेल, ही प्रक्रिया आहे. मग विष्णू शंकर जैनला जे कोर्ट सांगतो तुम्ही हायकोर्टातून आमच्याकडे या, ते कोर्ट जेव्हा डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये हे मुसलमान जातात त्यावेळेला त्यांना का सांगत नाही की तुम्ही हायकोर्टातून आमच्याकडे या? याचा अर्थ न्यायालयामध्ये तुम्ही ज्या पदावर बसलेले आहात तुमच्याकडे भेदबुद्धी आहेत. मी तर म्हणतो न्यायाधीश म्हणून जेव्हा निवडलं जाईल त्यावेळेला केवळ ग्रॅज्युएशनचा विचार न करता ज्याला तुम्ही न्यायालयामध्ये निवड करणार आहेत त्याचं लहानपणापासूनचं बॅकग्राऊंड शोधून मगच त्यांना न्यायाधीश बनवलं पाहिजे. अशा प्रकारचा कायदा करावा लागेल.